तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ 13,451 घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती आणि त्यामध्ये दोन प्रकारची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती। त्याच्यामध्ये लॉटरीसाठी जी घरे जी सोडतीसाठी प्रॉपर घरे आहेत ती होती मित्रांनो 2264 आणि प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत जी काही घरे उपलब्ध केली होती ती होती 11,187 आणि या योजनेसाठी जी काही प्रथम प्राधान्य योजनेसाठी जी काही घरे उपलब्ध केलेली आहेत त्या योजनेतील घरांना मात्र आता अत्यल्प प्रतिसाद मिळताना दिसून येत असल्याची बाब उघडकीस आलेली आहे। म्हणून ही घरे जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचावी, या घराचे जास्तीत जास्त कॅम्पेन व्हावं यासाठी म्हाडाकडून काही महत्त्वाची पावलं उचलली जाणार आहेत आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। जी काही मित्रांनो घरांची लॉटरी आलेली आहे, आता 12,626 ही संख्या सांगितली गेली, पण प्रत्यक्ष जाहिरात प्रसिद्ध झाली त्यावेळेस लॉटरीसाठी जी घरे ही 2264 असल्याचं आढळून आलं आणि जी काही प्रथम प्राधान्य आहे त्यासाठी मी सांगितलं की 1187 घरे आहेत। अशी एकूण 13,451 घरे 13,500 घरांची योजना सध्या सुरू आहे मित्रांनो। आणि लॉटरीच्या घरांना बऱ्यापैकी प्रतिसाद आहे, पण जी काही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य यासाठी मात्र प्रतिसाद दिसून येत नसल्याचं आढळून आलेलं आहे आणि आता ही बाब म्हाडाच्या निदर्शनास आलेली आहे। कारण जी काही अर्जांची संख्या मित्रांनो ती नगण्य अर्जांची संख्या आहे। आपण जर पाहिलं जी काही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य जी काही योजना आहे त्या योजनेचा जर विचार केला तर त्या योजनेमध्ये एकूण 9,875 घरे ही फक्त PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जी खोनी कल्याण आहे, शिरढोण कल्याण आहे, भंडारली ठाणे आहे, गोठेघर ठाणे आहे किंवा विरार बोळिंजी या ठिकाणी ही घरे उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी जी काही घरे उपलब्ध आहे मित्रांनो तेथील घरांना मात्र कमी प्रतिसाद असल्याचं दिसून येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जी काही 9,875 घरे जी PMAY साठी आहेत त्या घरांसाठी आत्तापर्यंत जे काही अर्ज दाखल झाले ते आहेत फक्त 581, म्हणजे 9,875 घरांसाठी 581 अर्जच दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे अशा अर्जदारांची संख्या आहे फक्त 509, म्हणजे 9,875 घरांसाठी फक्त 509 जणांनी ऑनलाईन पेमेंट केलं आहे, त्यांनी इंटरेस्ट दाखवलेला आहे। याच्यावरून खूप मोठी तफावत आढळून येते मित्रांनो की या घरांकडे अर्जदारांनी पाठ फिरवलेली आहे। नेमकं पाठ का फिरवली जाते त्याच्यामागची कारणं काय आहेत, त्याच्यावरती जे काही उपाय केला जातो म्हाडाकडून तो उपाय खरंच संयुक्तिक ठरेल का, तो खरंच उपाय सर्वसामान्यांच्या उपयोगाचा पडेल का, हेच आज आपण पाहतोय। तर महत्त्वाचं मित्रांनो जे काही या घरांच्या किमती आहेत त्या साधारण किमती जर पाहिल्या तुम्ही तर 14 लाखापासून ते 20 ते 22 लाखापर्यंत या घरांच्या किमती आहेत। हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत मित्रांनो आणि त्याच्यामुळं या लॉटरीतल्या किमती जरी समजा आपण समजलं की सांगितलं की परवडणारे आहेत किंवा ठीक आहे सर्वसामान्य दरात आहेत, पण या योजनेकडे अर्जाने पाठ का फिरवली याच्या मागची बरीच कारणं आहेत, लक्षात घ्या। पहिला आपण पाहूया की नेमकं म्हाडाकडून काय उपाययोजना केल्या जाणार आहेत। तर म्हाडाकडून आता ही घरे विकली जावी यासाठी कॅम्पेन चालवलं जाणार आहे। 1 डिसेंबर ते 10 डिसेंबरच्या दरम्यान एक कॅम्पेन चालू जाणार आहे आणि त्या कॅम्पेनच्या अंतर्गत ही घरे सर्वसामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचावी यासाठी काही उपाययोजना केल्या जाणार आहेत। त्याच्यामध्ये पहिली उपाययोजना अशी आहे मित्रांनो की टीव्हीच्या माध्यमातून, होर्डिंगच्या माध्यमातून, इतर ज्या काही बाबी उपलब्ध आहेत त्याच्या माध्यमातून किंवा गजबजलेल्या ठिकाणी या घरांचं कॅम्पेन करण्याची तयारी कुठेतरी म्हाडाने केलेली आहे, तसा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये बघा तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो की होर्डिंग, स्टॉल्स आणि मोबाईल व्हॅन या 3 पर्यायांचा वापर म्हाडाकडून केला जाणार आहे। पंतप्रधान आवास योजनेत घरे ठाणे, विरार आणि कल्याण परिसरात असल्याने याच ठिकाणी जाहिरात करण्यावर आमचा फोकस आहे। बघा काय सांगितलं की त्याच ठिकाणी आम्ही जाहिरात करणार आहोत। येथील पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन आणि सरकारी कार्यालय 3 महत्त्वाची त्यांनी जागा सांगितलेल्या आहेत। एक रेल्वे स्टेशन आहे, एक आहे पेट्रोल पंप आणि दुसरं आहे सरकारी कार्यालय। अशा गर्दीच्या ठिकाणी स्टॉल्स लावून या घरांची माहिती इच्छुकांना दिली जाईल। महत्त्वाच्या चौकावर होर्डिंग्स लावण्यात येईल, जे काही होर्डिंग्स आहेत त्या लावण्यात येणार आहेत। ज्यांना घरासाठी नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा ज्यांना रजिस्ट्रेशन करण्यात अडचणी येत आहेत त्यांना फॉर्म भरण्यास मदत व्हावी यासाठी 3 मोबाईल व्हॅन, लक्षात घ्या 3 मोबाईल व्हॅन सुद्धा तैनात करण्यात येणार आहेत। त्यांचा नंबर तुम्हाला डिस्प्ले केला जाणार आहे, तुम्ही त्यांना सरळ फोन करून त्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून तुम्ही अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली
केलेली आहे. महत्त्वाचं मित्रांनो हे आहे की होर्डिंग, स्टॉल्स आणि मोबाईल व्हॅन हे 3 पर्याय म्हाडाने अवलंबलेले आहेत आणि या पर्यायाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जी चांगली बाब आहे म्हणू शकतो आपण की ठीक आहे, म्हाडाकडून प्रयत्न केला जातो की निदान ही घरे विकावीत, यासाठी म्हाडा धडपड करताना मात्र नक्कीच दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे 3ही पर्याय खरंच संयुक्त ठरतील का किंवा लोक इथपर्यंत पोहोचतील का? रेल्वे स्टेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकल ट्रेनवरती ते जाहिरात करू शकतात किंवा स्टेशनवरती होर्डिंग्स लावू शकतात. दुसरी गोष्ट की चौकामध्ये होर्डिंग्स लावले जाणार आहे, त्यांनी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये जनजागृती केली जाणार आहे. आता तिन्हीचा जर विचार केला तर नक्कीच या सगळ्या जे काही ठिकाणं सांगितले ते खूप चांगली ठिकाणं आहेत, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगली ठिकाणं आहेत. नक्कीच त्याचा प्रतिसाद, त्याचा जे काही इफेक्ट आहे तो नक्कीच होऊ शकतो. पण इथे अजून काही गोष्टी म्हाडाकडून लॅप्स होत आहेत का काय असं दिसते, कारण इथे कुठेही सोशल माध्यम जे काही सोशल मीडिया असतं त्याचा माध्यमांचा जास्तीत जास्त उपयोग करताना कुठंतरी दिसून येत नाही. साधारण उदाहरण झालं मित्रांनो तर यूट्यूब हे एवढं चांगलं माध्यम आहे, पण यूट्यूबच्या माध्यमातून का मग म्हाडा प्रयत्न करत नाही किंवा का त्यांच्याकडून प्रयत्न केले जात नाहीत का? फक्त ठराविक लोकांना टेंडर देण्यासाठी किंवा कॉन्ट्रॅक्टर लोकांनाच कामं देण्यासाठी ही योजना राबवली जाते का? हाही प्रश्न आहे. कारण म्हाडाकडे खूप चांगला पर्याय मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हाडाकडून ह्या सगळ्या गोष्टी खरंच केल्या जाऊ शकतात. साधारण उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई लॉटरीमध्ये जे काही कॅम्पेन म्हाडाने चालवलं खूप उत्तमरित्या आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते कॅम्पेन चालवलेलं होतं आणि त्यावेळीसुद्धा त्यांनी जेवढं लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढं लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मुंबई मंडळाने मात्र केल्याचं दिसून आलेलं आहे. त्यांनी सॅम्पल फ्लॅट म्हणा किंवा इतर काही माहिती म्हणा ते सातत्यानं टाकत होते, पण तशी धडपण कोकण मंडळाकडून होताना दिसत नाही. आता एवढे हेही खरं आहे की ते घरच आउटसाईडला आहेत, घरच शहराच्या बाहेर आहेत, तर त्यांना घेणार कोण आहे? किती जरी कॅम्पेन केलं तरी पण एक जबाबदारी म्हणून तरी निदान हे कॅम्पेन त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून जेवढं शक्य होतं तेवढं बंबर करणं आवश्यक होतं, जे केलं जात नाही. त्याशिवाय जे सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे यूट्यूबच्या माध्यमातून केले जाऊ शकते. त्याशिवाय जर त्यांनी यूट्यूबर जे काही म्हाडाचे व्हिडिओ बनवणारे यूट्यूबर्स आहेत, जसं की आम्ही आहोत, RK प्रॉपर्टी न्यूज आहे किंवा इतर अनेक चॅनल्स आहेत मित्रांनो, ते खूप चांगल्या पद्धतीनं हे घरं प्रमोट करण्याचं काम करत आहेत निःशुल्क दरामध्ये. म्हणजे कुठलंही शुल्क न घेता ते साईटवरती जात आहेत, साईटवरती फिरत आहेत. त्यांना खूप अडचणी आहेत, असंख्य अडचणी आहेत आणि त्यांना जर पुढे विश्वासात घेतलं म्हाडाने, यूट्यूबर्सला जर म्हाडाने विश्वासात घेतलं, त्यांना काय सोयी पाहिजे, काय सुविधा पाहिजे, त्यांना येण्या जाण्याच्या अडचणी आहेत, नेमकं लोकेशन सापडत नाही आहे, ते ठिकाण सापडत नाही आहे. बरं ठिकाणावर गेलं तर सॅम्पल फ्लॅट बघू दिला जात नाही आहे. मग एकीकडं जे कोणी यूट्यूबर्स खरंच काम करतात त्यांची गळचेपी करायची, दुसरीकडं ही घरे विकली जात नाहीत म्हणून त्याचं प्रमोशन करायचं, अशी कुठेतरी दुहेरी भूमिका घेतली जात आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे मित्रांनो. कारण मी आत्ता सध्यासुद्धा म्हाडाच्या ठाण्यातील बऱ्याच प्रकल्पाला गेलो. मी आता साधी माझ्या कोकणचीच सध्या व्हिजिट सुरू आहे माझी, तर कोकण मंडळातले ठाण्यातील बऱ्याच ठिकाणी मी गेलो होतो. तेथील सरळ त्या साईडवर सांगितलं की आम्हाला म्हाडाने सरळ सांगितलं आहे की सॅम्पल फ्लॅट कुणालाही दाखवायचा नाही. आता ही झाली लॉटरीच्या घरांची गोष्ट, ठीक आहे. तरीसुद्धा जर तुम्हाला घरं विकायचीच असेल तर निदान त्या ठिकाणी एक सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी जर व्यवस्था केली तरच ती घरे लोक घेऊ शकतात. आता खोनी, कल्याण, शिरढोण, गोठेघर, विरारची जर गोष्ट बोलायची झाली तर त्या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट पाहण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथे तुम्ही जाऊन सॅम्पल फ्लॅट पाहू शकता, तुम्ही लोकॅलिटी पाहू शकता, इव्हन तिथे माहिती तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आणि आता तर तिथे स्टॉल लावले जाणार आहेत. पण मागील काही दिवसापूर्वी ज्यावेळेस मी विरारला गेलो होतो त्यावेळेस माहिती सांगण्यासाठी खरं सांगतो कोणीही कर्मचारी उपलब्ध नव्हता. आम्ही स्वतः फिरायचं, आम्ही स्वतः ते घर बघायचं, ते घर बघून त्याचं शूट करायचं किंवा परिसराची माहिती नाही किंवा काय माहिती, त्या माहिती घ्यायची लोकांकडून आणि त्याच्यानंतर ते व्हिडिओ अपलोड करून टाकायचे, असं कुठेतरी होतं. म्हणून यूट्यूबरनं जर त्यांनी विश्वासात घेतलं, त्यांना विचारलं की तुम्हाला काय म्हणजे काय सोयीसुविधा पाहिजे, काय तुम्हाला अपेक्षित आहे, तुम्हाला साईटवर जाण्यासाठी अडचण येते, तुम्हाला सॅम्पल फ्लॅटसाठी अडचण येतं, तर त्या नक्कीच त्या सोडवल्या तर नक्कीच कुठेतरी एक हे होऊ शकतं. पण म्हाडाने सुद्धा मागील काही दिवसापूर्वी मी म्हाडाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली याच्यावरती, पण त्यांनी सांगितलं की मी सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी अलाउड करू शकत नाही. म्हणजे मुंबई मंडळासाठी मी गेलो होतो भेटायला, पण त्यांनी सांगितलं की आम्ही सॅम्पल फ्लॅट पाहायला यूट्यूबर्सना अलाउड करू शकत नाही किंवा यूट्यूबर्स नाही कुणालाच आम्ही परमिशन देऊ शकत नाही, कारण त्यासाठी मग एजंट लोक येतात, मग ते एजंट लोक त्या घरांचा व्यवहार करतात, काय बोलले होते. पण असं नाही मित्रांनो, सर्वसामान्यांसाठी तुम्ही लॉटरी काढली ना, त्यांच्या दृष्टीने काय गोष्टी आवश्यक आहेत. जर एखाद्या खाजगी बिल्डरांचं जर घर आपण बघायला गेलो तर तिथे काय असतं, म्हणजे कसं असतं त्याचं बिहेवियर कसं असतं, त्याचं वागणं कसं असतं, त्यांचं कसं रिस्पेक्टफुली बोलतात, माहीत आहे ते लुटतात आपल्याला, पैसे खूप घेतात. पण सामान्य माणसाला काय पाहिजे हो, साध्या गोष्टी पाहिजे, त्यांना एक रिस्पेक्ट पाहिजे, त्यांना एक सन्मान पाहिजे. मग जर तो तुम्ही त्यांना दिला, साईटवरती तुम्ही गेलात, बघायला तुम्ही अलाउड केलं, माहिती दिली, आदरानं बोलला, तर नक्कीच सर्वसामान्यांच्या मनावरती याचा परिणाम नक्कीच होतो. पण आता ज्या काही गोष्टी म्हाडाकडून अवलंबल्या जात आहेत त्याचा किती इम्पॅक्ट या गोष्टीवरती पडतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आता या सगळ्या माध्यमातून
म्हाडा प्रयत्न करणार आहे की सर्वसामान्य लोक तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांना ती माहिती द्यायची. कारण मित्रांनो, आता 11 डिसेंबर ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्याशिवाय अंतिम तारीख म्हणजे की ठरवलेली तारीख आहे. त्याला पुन्हा एक्सटेन्शन मिळणार आहे. पुन्हा ती जानेवारीपर्यंत त्याची एक्सटेन्शन मिळणार आहे. जानेवारी एंडपर्यंत तुम्हाला त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. किंबहुना जे काही बोळिंज विरार आहे किंवा जे काही गोठेघर आहे येथील घरांना तर डेडलाईनच नाही आहे. तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करून तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण आता माझ्या मते 31 जानेवारी काही 31 डिसेंबरपर्यंत याची मुदतही देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मग ही मुदत सातत्याने वाढत जाईल. जोपर्यंत घरी विकली जात नाही तोपर्यंत त्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू असणार आहे. आणि म्हणून कुठेतरी आता सगळ्यात महत्त्वाचं की म्हाडाकडून जे काही घर घेता का घर अशी जी वेळ आलेली आहे म्हाडावरती ती कशामुळे आलेली आहे याच्यावरही विचार करणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 3 मी महत्त्वाची कारणं सांगेल मित्रांनो. पहिलं की जे कोणी म्हाडाची विजेते आहेत म्हणजे खोणी असेल, शिरढोण असेल, बोळिंज असेल येथील विजेत्याचं बाबतीत म्हणतो आपण. ठीक आहे, लॉटरीचे घरे पण बाजूला ठेवूया, त्यांच्याबद्दल आपण बोलूया नाही. कारण त्याच्यासोबत आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे की जे प्रथम प्राधान्य TMAच्या घरांसंदर्भात. तर तिथे सुद्धा अनेक विजेते असे आहेत की कोकण मंडळाच्या बाबतीत फक्त बोलतो मित्रांनो. मी मुंबई मंडळाच्या बाबतीत बोलत नाही. कोकण मंडळाच्या बाबतीत बोलतो की अगोदरचे काही अनुभव आहेत, आताच नाही. आता तर मला वाटतं उपमुख्य अधिकारी सुद्धा बदललेले आहेत. रेवती गायकर मॅडम आलेले आहेत. आता नेमकं त्यांच्याकडून काय स्टँड घेतला जाऊ शकतो याच्या संदर्भात आपल्याला माहीत नाही. पण पूर्वी जे काही अनुभव आले अनेकांना अनुभव आले, अनेकांचे कॉल रेकॉर्डिंग्स माझ्याकडे मित्रांनो. मी ते सोशल मीडियावर व्हायरल करत नाही. पण खरंच जेन्युअल जे काही अर्जदार आहेत की ज्यांना काय काय अडचणी आहेत ते जर तुम्ही ऐकलं ना तर तुमच्या पायाखालची वाळू सरकू शकते मित्रांनो. हे कॅम्पेन जे आहेत ना म्हाडाचे ते सगळे तुमच्या समोर फेल ठरू शकतात असे काही जणांचे अनुभव आहेत. आणि आता मात्र ते अनुभव शेअर करण्याची वेळ खरंच आलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण मी जे अनुभवलं किंवा मी जे पाहिलं, मी जे अर्जदारांना पाहिलं त्या म्हाडामध्ये जाऊन हेलपाटे घालताना, तर कोकण मंडळामध्ये जाणून बुजून अनेक अर्जदारांना त्रास दिला जात असल्याचं अनेक जणांनी मला सांगितलेलं आहे. म्हणजे एका कामासाठी तुम्ही 2-2, 3-3 चक्रा मारायला होता, नको त्या गोष्टीची मागणी करता, नको त्या गोष्टीची डॉक्युमेंटची मागणी करता, नको त्या क्वेरीज काढता आणि ते काढून लोकांना अनाठायी त्रास दिला जातो. अशामुळे सुद्धा अनेक जण या म्हाडाच्या कोकण मंडळापासून दूर झाल्याचं दिसून आलेलं आहे. आणि असे अनेक उदाहरणं आहेत मित्रांनो माझ्याकडे. जर मला म्हाडाने विचारलं की तुम्ही कुठल्या बेसवरती बोलताय तर नक्कीच मी ते उदाहरणं किंवा ते एक्झाम्पल्स किंवा ते सगळं मी तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. एवढंच आहे मित्रांनो की आपल्याला म्हाडा ही शासकीय संस्था आहे, त्यालाही सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत, त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत हे आपण समजू शकतो. आणि म्हणून कुठेतरी जे म्हाडाची योजना आहे ती स्मूथपणे चालावी, तिच्यात काही अडचणी येऊ नये किंवा खरंच ते सर्वसामान्य त्याचा फायदा व्हावा हा हे एक सरळ साधं आमचं एक म्हणणं आहे की सर्वसामान्यांना फायदा होत असेल तर इट इज वेल अँड गुड. म्हणून आम्ही मित्रांनो स्वतःच्या पैशातून स्वतःच्या पदरते पैसे खर्चून आम्ही साईटवरती जाणं, तेथील साईट व्हिजिट करणं, तेथील माहिती घेणं ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. लॉटरीच्या घरांचं बोलायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे की मागील बिल्डरांची चार्जेस या बाबतीत खूप गोंधळ आहे. बिल्डरांचे चार्जेस जे काय आहेत ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत. बऱ्याच ठिकाणी म्हाडाचं आणि बिल्डरांचं कम्युनिकेशन प्रॉपरली नाही आहे. तिथे मग जाऊनही साईट व्हिजिट करूनही उपयोग होत नाही. म्हणून जसं मी सांगितलं की बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी सांगितलं जातं बिल्डराकडून की आम्हाला साईटला व्हिजिटला परवानगी दिली नाही, म्हाडाने सांगितलं की कोणालाही अलाउड करू नका, असे काही उदाहरण आहेत. आणि म्हणून आता म्हाडाने जे कॅम्पेन चालवले ते फक्त प्रथम प्राधान्यासाठी कॅम्पेन चालवलेलं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आता 509 जे काय अर्जदार आहेत त्यांनाही प्रॉपरली ट्रीटमेंट देण्यात यावी. म्हाडाकडून एक विनंती आहे, खरंच विनंती आहे की जे आता प्रथम प्राधान्य त्यांना तुम्ही प्रॉपरली म्हाडामध्ये कमीत कमी चक्रामध्ये त्यांचं काम हवं, कमीत कमी वेळेमध्ये त्यांचं काम हवं, त्यांना जास्त वेळा म्हाडामध्ये येण्याची आवश्यकता भासू नये याच्यावर कुठेतरी लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो. कारण म्हाडाची जी काही घरे आहेत ती फक्त माउथ पब्लिसिटीवर चालतात. मोठमोठ्या होर्डिंग्स लावल्या, TV वरती जाहिरात केली किंवा काय केलं तरी त्याचा जास्त इफेक्ट पडत नाही. सर्वसामान्य ते 2 माणसं जेव्हा बोलतात आणि जेव्हा त्यांच्यात पॉझिटिव्हनेस असतं म्हाडाच्या घरासंदर्भात नक्कीच ते 10 लोकांना जोडून घेतात. अशी एक सर्वसाधारण एक म्हाडाची गेल्या अनेक दिवसापासूनची एक बाब आहे. आणि म्हणून कुठेतरी इथे सुद्धा आता जे कोकण मंडळात पोझिशनसाठी येतील किंवा ज्यांना काही इतर अडचणी असतील त्यांनाही प्रॉपरली ट्रीट करण्यात यावं, त्यांना जास्त त्रास होणे याची कुठेतरी काळजी घेण्यात यावी. आणि आता सांगितलं गेलं कोकण मंडळाकडून की जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही ऑनलाईनच सगळ्या गोष्टी करणार आहोत, म्हाडामध्ये यायची गरज पडणार नाही. मुंबईच्या धर्तीवरती कोकण मंडळ सुद्धा आता सगळे अपग्रेडेशन करणार आहे असे कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आणि VP सर आल्यानंतर म्हणजे संजय जयस्वाल सर आल्यानंतर त्यांनी खरंच खूप चांगले बदल केलेत. म्हाडाच्या शिस्टमध्ये म्हणा किंवा म्हाडाच्या एक शिस्त जे असते म्हाडाची खूप त्यांनी बदललेली आहे.
त्याच्यापूर्वीचे अनुभव खूप वाईट होते मित्रांनो, खरंच खूप वाईट होती. पण आता संजीव जयस्वाल सरजी आल्यानंतर ह्याच्यामध्ये बरेच बदल मी बघतोय, म्हणजे ते मला डोळ्यांनी दिसतात सुद्धा की खूप चांगले चांगले चेंजेस याच्यातून करण्यात आलेले आहेत. आणि यापुढे सुद्धा असे बदल करण्यात यावे जेणेकरून सर्वसामान्य अर्जदार हा म्हाडाच्या घराकडे आकर्षित होऊ शकतो. आणि PMAY प्रधानमंत्री आवास योजनेची जी काही घरे आहेत त्या घरातील जे काही किमती आहेत किंवा त्या घरातील जे काही प्रोसेस आहेत, त्या घरांची जी काही प्रक्रिया आहे ती सुद्धा सुरळीतपणे पार पडता यावी यासाठी सर्वसामान्य अर्जदाराच्या नजरेतून विचार करणं अतिशय आवश्यक आहे. हे सगळं या सगळ्या बाबीचा अवलंब केल्यानंतर अर्जदाराकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या घरासाठी नेमकं कसा प्रतिसाद मिळतो हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.